परवा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या महापालिकेत त्यांना कोणतंही संविधानिक पद नसताना तुम्ही या महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेवरतीच भाजपची सत्ता असताना या महापालिकेवरती त्या अधिकाऱ्यांच्यावरती बेछूट आरोप केला आणि त्यांच्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही सांगलीकरांना. कारण आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी काम चोखमध्ये केलेलं आहे आणि यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर किंवा त्यांचं सांगली कलेक्टर ऑफिसला कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर त्यांनी बोंबाबोंब आंदोलनं करावीत. त्या आंदोलनाला सुद्धा आमचा पाठिंबा राहील. मात्र मी या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो की जे संविधानिक पद आहेत त्याच लोकांच्या संदर्भामध्ये तुम्ही मिटिंगा किंवा त्यांच्या बैठका आयोजित कराव्यात. नसेल तर असा एक वेगळा चुकीचा पायंडा या महापालिकेमध्ये पाडला जातो आहे आणि हे कुठंतरी थांबावं आणि यापुढं जर हे नाही थांबलं तर मग सर्व पक्षाचे असंविधानिक नेते मंडळी येतील या महानगरपालिकेमध्ये बैठका घेतील. महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांच्यावरती महापालिकेवरती बेछूट आरोप करत राहतील. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी आता आम्ही निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.